श्री गुरुदेव दत्त. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये मी कुलदीप निकम आपले हार्दिक स्वागत करतो. काही आठवड्यापूर्वी आपण काळी विद्या परिसंवाद भाग 1 नावाचा आपण एपिसोड पब्लिश केला. त्या पब्लिशमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही सबस्क्रायबर्स होते, त्यांनी आपल्याला प्रश्न केले होते आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्याची सर्व जनहितार्थ उकल होणं अतिशय महत्त्वपूर्ण वाटलं. त्याअर्थी आपण त्याची उत्तरे त्या एपिसोडमध्ये दिली. त्या एपिसोडच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अजून सबस्क्रायबर्सने आपल्याला अप्रोच केला आणि त्यांनीसुद्धा त्यांचे काही प्रश्न अतिशय जे महत्त्वपूर्ण मला वाटले, जे तुमच्यासाठी अतिशय बहुपयोगी असतील, जेणेकरून त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे काही प्रकरणं घडत आहे, जे काही त्रासाची जी काही त्रासदी जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडते, सगळ्यात पहिले त्याला त्याच्या त्रासाचं स्वरूप कळायला हवं. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, त्या त्रासाला अनुसरून जी बहुपयोगी जी साधनं आहे, ज्या साधनेच्या माध्यमातून त्याला त्याच्या घरातून होणाऱ्या त्रासाची जी काही परिभाषा आहे ती समजून त्याला त्यातून बाहेर येणं अतिशय महत्त्वाचं असतं, म्हणून साधना करता आली पाहिजे. पॉईंट नंबर 2. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला प्रत्यक्ष सानिध्यामध्ये येण्यासाठी त्याला कशा पद्धतीची पूर्वनियोजनात्मक भूमिका पाहिजे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ह्यातून कसं बाहेर पडता येईल. ओके, तर आता या पार्श्वभूमीवरती जनहितार्थ जे प्रश्न आहे ते मी तुमच्या समक्ष आज घेऊन येणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आहे मिस्टर आनंद काडगीजी यांचा. ते असं म्हणत आहेत की कुलदेवतेला काही मंत्रतंत्र करणारे लोक तर बंधनात टाकत असतील तर तिची मुक्तता कशी करावी. मग त्यांनी काय केलं की त्यांनी हा जो प्रश्न आहे हा प्रश्नासोबत त्यांनी त्यांचा पत्ता पण घरचा दिलेला आहे. आता सगळ्यात प्रथम काडगीजी, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की लक्षात घ्या की आता कुलदेवतेला बंधनात टाकण्याची जी परिभाषा आहे ही तुमची म्हणणं अतिशय सत्य आहे. कारण लक्षात घ्या की तुमच्या जी लोकं आहेत आणि त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या पिढीमध्ये काय होतं की घरामध्ये सनद दिली जाते कुलदेवतेकडून आणि तो मान दिला जातो आणि तो मान जो असतो तो प्रत्येक कुळाला त्यांच्या कुळाचाराप्रमाणे निर्धारित असतो. तर काही कुळामध्ये काय होतं की काही भावकीमध्ये काय त्याच्या कुळांमध्ये सुद्धा काही भावकीमध्ये काय असतं की दैवतांशी त्यांचं जे काही अधिकरण आहे किंवा दैवतांशी जी काही त्यांचा जो परिसंवाद आहे हा परिसंवाद त्यांना त्यांच्यापुरती राहावा यासाठी ते देवस्थानावरती नवीन प्रकारे त्यांच्यावरती साधना विनियोगाचा अवलंब करतात. मग त्या साधना विनियोगामध्ये एकूण 3 प्रकारचे बंधनाची परिभाषा व्यक्त होते. मग पहिल्या प्रकारच्या बंधनामध्ये लक्षात घ्या काय होतं की कुलदेवतेवरती उलटा जाप मारला जातो. पॉईंट नंबर लक्षात घ्या. त्यांनी काय होतं की कुलदैवत बंधनामध्ये पडतं. कारण की कसं असतं की उलटा जाप मारल्यानंतर त्याची जी नाहद क्रिया असते त्या नाहद क्रियेने कुलदेवतेला जो काही बंध पडतो तुमच्या घरापर्यंत यायला, काय की तो जाप उठवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या मूळ पुरुषाचा त्याच्यामध्ये साधनेचा सहभाग लागतो. जो मूळ पुरुष तिथे सहभागी नसल्या कारणाने घर जे काही आहे कुलदेवतेच्या अधीन न राहता कुलदेवतेचे बंधनाचे त्यांना स्वरूप भोगावे लागते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आपल्या घरामध्ये जे काही काळी विद्येचे जे काही क्रिया वगैरे कोण काय करत असेल फलाना XYZ, तर त्याच्यामध्ये जे काही पिसागतं येत असतात, त्याच्यामध्ये समजा बाईची पिसागतं आहेत, तर या बाईची पिसागतं जी येतात तर ती काय तुम्हाला घरामध्ये स्पष्टपणे या चर्मचक्षुने दिसत नाहीत. तर ही जी पिसागतं असतात ती पौर्णिमा आणि अमावस्येच्या माध्यमातून काय करतात तुमच्या घराला ते भ्रष्ट करतात. मग भ्रष्ट करण्याची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये मग जमीन घाण करणे किंवा तुमच्या वास्तूला ती अशुद्ध करणे अशा पद्धतीचे क्रियाकलाप त्यांच्या माध्यमातून केले जातात. या केल्या कारणाने काय होतं की घरामध्ये देवस्थान येत नाहीत. घर अशुद्ध असेल, परत वास्तू भ्रष्ट असेल तर घरामध्ये देवस्थान येत नाही आणि तिथे मग ते कुलदैवत जे आहे ते बंधनात पडतं. पॉईंट नंबर 3 मध्ये काय होतं की घरामध्ये जी लोकं असतात त्या लोकांना सुद्धा भ्रष्ट करण्यात येतं आणि त्या भ्रष्ट केल्यामुळे काय होतं की घरामध्ये कुलदैवत बंदिशमध्ये जातं. म्हणजे बंदिशमध्ये पडणं म्हणजे काय होतं की आपल्या घरामध्ये जी लोकं आहेत जी देवदेवस्कीच्या माध्यमातून अग्रेसर असतात तर त्या लोकांना त्यांच्या शत्रुगणांकडून मग ते शत्रू, मग त्यांना स्थूल शत्रू असो, दिसणाऱ्या डोळ्यांनी, का त्यांना सूक्ष्म शत्रू असो, मग अशा पद्धतीने त्यांना भ्रष्ट केलं जातं. आणि भ्रष्ट केल्या कारणाने काय होतं की देहामध्ये ज्या वेळेला भ्रष्टाचार बळकावतो, असत्व जे राजकीय राजकीय नाही म्हणू शकत त्याला आपण, तामसी राजसी नाही म्हणू शकत त्याला, त्याला तामसी प्रवृत्तीने बळकावलेल्या मग वृत्तीला अनुसरून मग तिकडे काय होतं की सात्विक दैवत तुमच्या देहाच्या माध्यमातून तुमच्या समक्ष प्रकट होत नाहीत. अशा पद्धतीने 3 माध्यमातून कुलदेवतेचं बंधन निर्धारित असतं.
ठीक आहे. बरं, हा सगळ्यात पहिला विषय. आणि ह्या बंधन तोडण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, की तुम्हाला सर्वप्रथम सद्गुरूची कास धरावी लागते. सद्गुरूंच्या माध्यमातून जर तुम्हाला तिथे काही दीक्षेचं जर प्रावधान होत असेल किंवा सद्गुरूंनी जर तुमचा ठेका घेतला आणि त्या ठेक्याच्या माध्यमातून सद्गुरूंच्या माध्यमातून जर तुम्ही सेवा केली तर तुमचा राजमार्ग प्रस्थापित होतो आणि राजमार्गातून तुमचं कुलदैवत मोकळं व्हायला सुरुवात होतं. कारण की कुलदेवतेला तुमच्या कुळामध्ये, तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती आहे राजमार्गाची, राजयोगाला कारक जी असते, जी सद्गुरूंच्या अनुग्रहावर चालते, त्या अनुग्रहाच्या पार्श्वभूमीवरती कुलदैवत तुमच्याकडे येतात आणि ते तुम्हाला रस्ता देतात, जेणेकरून तुमच्या घराचा जो पूर्वापार जो कुळोद्धार थांबलेला असतो तो पूर्वनियोजित होतो. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. आनंद वाटला. हा प्रश्न अतिशय चांगला होता, आनंद वाटला. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये, ठीक आहे, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आहे, तर ते म्हणतायत, काइंडली सजेस्ट मी अ कॅपेबल तंत्रम विद्या गुरु हू कॅन टीच मी पर्सनली. आय एम अ नवनाथ अँड दत्त भक्त अँड आय वॉन्ट टू बी हेल्पफुल टू दी सोसायटी. श्री गुरुदेव दत्त. ओके. मिस्टर Kulkarni, I am absolutely pleased about your comment and I am very delighted. Absolutely, I understood how dedicated you are with respect to the society. I really appreciate it. My whole Datta Prabodhini organization is about to go also in front of you. Why? Because your thoughts are quite superior with respect to the society, and in the spiritualism there are few people, those who are thinking about the others. From every point of time, from every point of corner of the society. So I request you to just pay attention on this particular comment. Why? Because I ask you to just perform a subconscious state of worshipping procedure. What I will explain in future, I will be creating the proper worshipping method for to have a gratitude towards lotus feet of Dattatreya Swami Maharaj. Why? Because without Sadguru Upasana, without Sadguru blessing, no one will be able to proceed with a proper proposition of the spiritual perfection in his life. Okay, with all these spiritual powers, he will not be able to. Suppose someone who wants to go with a proper, in a cosmic way into a particular universal matter with this particular spiritualism, so you have to have a Sadguru Diksha or a Bhairav Diksha with respect to your spiritual activity, first of all. Okay, point number 2, what you have to do, you have to contact us. I am just providing here my representative number, like a Datta Prabodhini representative. You have to just stay in contact with him, understand the whole protocol, what will be done, and what is the procedure of getting enrolled in the Datta Prabodhini spiritual workshop. So that will be the first step where you can understand how we are proceeding and how we are configuring people with respect to their mind, soul and body. And you will see the testimonials also. I have given the link in the description below that you have to follow. First of all, just go to the testimonial, understand how people are feeling and what are their experiences with respect to the Datta Prabodhini spiritualism. So subsequently, with respect to your spirituality, we have 3 worshipping gods within our Datta Prabodhini organization. First one, Lord Kala Bhairavam. Okay, we have a Lord Kala Bhairavam with a priority in everybody's life. Those who are, say, beyond age of 23rd, those who have completed 23rd, then they have to go with the Lord Kala Bhairava sadhana first of all. Subsequently, from Lord Kala Bhairava sadhana, you likely to proceed with respect to Lord Dattatreya sadhana subsequently, because you need that particular disciplines that can be carried out with the Lord Kala Bhairava sadhana. Then only you can understand what will be the protocol of Lord Datta Guru sadhana subsequently. Okay, after Lord Datta Guru sadhana, we are having and we have compiled Dashama Vidya Shaktipit sadhana for those who are highly capable enough to enhance and conceive that cosmic almighty power within their body with Sadguru advice up to date and on a daily basis there itself. We need a complete surrender to the gratitude of Lotus Feet Dattatreya Swami Maharaj. That is the only one condition we require here. ठीक है. With respect to this, you have to follow 3 rules. First one, you have to worship Lord Dattatreya Swami Maharaj. Okay. Secondly, you have to have a chanting which will be given by Datta Prabodhini organization to you. That will be given in front of me itself, and that I will explain how to chant it, what is the code of procedure to follow that particular chanting. It's a specifically explained, and that has to be followed with a proper
procedure, proper protocol, then only you will get that particular power, tantram power, what you are expected. See, there are total types of 3 tantram that we are explaining here. For those who wants to have a want to have a complete spiritualism in his whole mental, physical, financial, social and spiritual circumstances of his whole life. First one tantram, that is called Bhairava tantram. So, okay, Bhairava tantram, that is the first one. Second one is the Datta tantram, and the third one is the Smashan tantram, that comes under Samshan Kali and the Dakshineshwar Kali. Okay, these 3 tantram that we are having here for those who are a devotee of Lord Sadguru Dattatreya Swami Maharaj. Okay, and that is the procedure what we are here, that has to be followed for everyone without any compromise of his any point of illness, any point of mental weakness, any whatever it would be, we don't care. We have to have a complete protocol that has to be followed. For that reason, what you have to do, just go and ask to our representative what is a procedure to get enrolled in a Datta Prabodhin spiritual workshop. We will explain you everything, and according to step-by-step procedure, subsequently you can follow the rituals, and you can start worshipping through Datta Prabodhini spiritual workshop. And thanks for contacting them. If you have any out of it, any problem out of it, and if you have any queries, please kindly put your comment on this comment box, so we will take a follow up with this also. श्री गुरुदेव दत्त. ओके, आता हे झाले मिस्टर कुलकर्णीचं त्यांचा प्रश्न होता, त्यांना आपण सांगितलं. आता पॉईंट नंबर 3 मधला प्रश्न आहे, मला माफ करा, मे महिन्याचा उन्हाळा आहे आणि भयानक गरम होत आहे आणि टेरिसवरती बसून मला रेकॉर्डिंग करावं लागतं आहे, त्यासाठी मला कृपया करून माफ करा. ठीक आहे. मिस्टर SR पाटील आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, शेतात मुंजे वीर बसविले असतील तर त्यांना मुक्ती दिले तर चालेल का? अच्छा, शेतामध्ये मुंजे बसवलेले आहेत, शेतामध्ये मुंजे बसवलेले आहेत तर त्यांना मुक्ती देऊ नका, कारण की मुंजे हे सात्विक असतात. मुंजे कधीही कोणाचं वाईट करत नाही. ते एका ठिकाणी त्यांच्या झाडांवरती, पिंपळाची वृक्ष जी तुमच्या शेतामध्ये आहेत, पिंपळ वृक्ष जी तुमच्या शेतामध्ये आहेत, तर त्या वृक्षांवरती मुंजे बसलेले असतात. त्यांना फक्त दहीभाताचा नैवेद्य दाखवा, त्यांना तिथे त्याच्या पलीकडे काही नको. ते कोणालाही त्रास देत नाही, ते उलट तुमच्या शेताचं रात्री राखण करतील. लक्षात घ्या, तुम्ही मुंजांना बिलकुल हलवू नका. माझं वैयक्तिक रेकमेंडेशन आहे. आमच्याकडे मुंजे होते, आमच्याकडे दत्त मंदिर माणगावला सुद्धा आजही मुंजे आहेत. मी जिथे झोपलो होतो तिथे सुद्धा मुंजे आले होते. ठीक आहे, जवळ 6 ते 7 मुंजे आले होते. त्याच्यामध्ये ते अतिशय प्रेमळ असतात. लक्षात घ्या, दत्त महाराजांच्या चरण छत्रछायेमध्ये असतात. तर कृपया करून मुंजांना तुम्ही बिलकुल सतवू नका, त्यांना बिलकुल कुठे बाहेर पाठवू नका, त्यांना तिथेच राहू दे. त्यांना दहीभाताचं नैवेद्य पौर्णिमा अमावस्येला दाखवा. ते तुमच्यावर कृपा करतील, तुमच्या शेताचं राखण पण करतील. ते तुमच्याकडे पगार तर मागणार नाहीत ना. तुम्ही हे का समजत नाही आहात? रात्रीची राखण पण करतील, ते नाही सतवणार. ते खूप शांतने, ते भोळे असतात. ते त्यांना बिलकुल सतवू नका. त्यांना त्यांचं जगू दे, त्यांच्या झाडावरती जे काय त्यांचं आहे ते, आहे की नाही. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आता पुढचे जे आहेत ते आहेत मिस्टर योगेश जंगमजी. ओके, ते म्हणतात की मी नाथपंथी आहे, मला ही नाथांचे 36 भस्मसंस्कार करावे लागतील का? माझ्या सद्गुरुजींच्या वरद हस्ताने मला कोणताही त्रास नाही. मी काळभैरव आणि स्मशान कालीची साधना करतोय. आदेश. शिवमच्छिंद्र जय आदेश. हा, जय आदेश. योगेशजी, आनंद वाटला की तुम्ही आपल्या नाथपंथीय साधना अनुग्रहामध्ये तुम्ही प्रस्थापित आहात, हे ऐकून अतिशय आनंद वाटला. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, तुमच्या सद्गुरू महाराजांकडून कृपया करून तुम्ही भस्मसंस्काराचा विनियोग प्राप्त करून घ्या. त्या भस्मसंस्काराच्या विनियोगाच्या पार्श्वभूमीवरतीच तुम्ही स्मशानातली स्मशानकाली साधना करा. ठीक आहे, कारण स्मशानकाली साधनेमध्ये एकूण 3 टाईपच्या साधना निर्धारित आहेत. तर कृपया करून या साधना करण्याआधी तुम्ही प्लीज भस्मसंस्कार प्राप्त करा. तुमच्या सद्गुरूकडे बसा, त्यांच्या पायाजवळ बसून अतिशय नतमस्तकतेने त्यांच्या चरणी डोकं ठेवा आणि त्यांना हात जोडा की मला संरक्षणात्मक भूमिकेसाठी 36 संस्कारीय भस्मसंस्कार द्या नवनाथांचे. त्याच्या पलीकडे जर तुम्ही जात असाल तर धोका आहे, तुमच्या सद्गुरूंना त्रास होऊ शकतो. ठीक आहे, कारण की स्मशानकालीची साधना करायची असेल तर टोटल 3 साधना दत्तप्रबोधिनीमध्ये चालतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे भैरव कच्चा मसान. ठीक आहे, तर ही सगळ्यात पहिली साधना ही महाभयानक साधना असते. ह्याच्या नादी फक्त सद्गुरूंकडून जय आदेश मिळालेल्या भक्तांसाठीच ही साधना असते. त्यातही भक्तांना 36 संस्कार
अंगाला प्राप्त करून त्यांना तिथं स्मशानामध्ये साधना करावी लागते, तरच ते सुखरूप राहतात. पॉईंट नंबर 1 पहिली सांगितली तुम्हाला, भैरव कच्चा मसान सांगितलं, ठीक आहे. पॉईंट नंबर 2 मध्ये काली पक्का मसान सांगितलं, जी तुम्ही स्मशानकाली बोलताय ती. स्मशानकाली करण्याच्या आधी भैरव कच्चा मसान केला पाहिजे, ते तुम्ही केले की नाही केले आधी ठरवा. हां, भैरव कच्चा मसान करता आलं पाहिजे, ठीक आहे. पहिलं भैरव कच्चा मसान करण्यामध्येच 12 वर्ष जातील. भैरव कच्चा मसान केल्यावर काली पक्का मसान करायची गरजच पडत नाही, कळलं. हां, काली पक्का मसान, ठीक आहे. आणि तिसरं जे आहे महाकाल महामसान. मग ह्या 3 स्तरावरती साधना केली जाते. दत्तप्रबोधिनीमध्ये जी आमची दक्षिणेश्वर काली आणि स्मशान काली चालते, त्याच्यासाठी हे 3 साधना अतिशय बंधनकारक आहेत. त्याच्यामध्ये भैरव कच्च्या मसानमध्ये नाथभैरवांच्या भैरवनाथांमधल्या प्रत्येक भैरवाचं पूजन स्मशानामध्ये होतं. नग्न भैरवपासून ते तुमच्या स्मशान भैरवापर्यंत, तेही काळ भैरव देवस्थानाच्या मार्गदर्शनाच्या आधिपत्याखाली. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमचा जिगरा मोठा पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 तुमच्याकडे 36 संस्कारे भस्म पाहिजे. आणि पॉईंट नंबर 3 तुमच्या सद्गुरूची तुम्हाला पूर्ण कृपा पाहिजे. पूर्ण कृपा पाहिजे तुम्हाला, तुमच्या सद्गुरूचे पूर्ण पाठिंबा पाहिजे, तरच या साधनेमध्ये हात घाला, अन्यथा हात घालू नका. श्री गुरुदेव दत्त. पुढचा जो कमेंट आहे त्याच्यामध्ये आहे तर मिस्टर सोनाली चव्हाणजी. तर ह्यांनी असं म्हटलं की नमस्कार गुरुजी, आम्ही बिना घरात शांती करायचेच नवीन वास्तूमध्ये राहायला आलो, तेव्हापासून माझे पती खूप आजारी राहू लागले, सुख शांती नाही, त्यावरती उपाय मिळेल का? प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. अच्छा, घरामध्ये वास्तुशांती नाही केली तर सगळ्यात पहिले घरात तुम्ही जे घर घेतलं तर आधी त्या घराची वास्तुशांती तर फार पुढचा विषय राहिला. तुम्ही जे घर घेता त्या घराचा आधी भूमिपरीक्षण केलं पाहिजे. ती भूमी जी नक्की आहे ती ब्राह्मण भूमी आहे, क्षत्रिय भूमी आहे, वैश्य भूमी आहे, प्रेतभूमी आहे, कुठली भूमी आहे तर ती तुम्ही तपासायला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही पुढे हात घालायचा असतो पुढच्या क्रियेला. त्याला आम्ही म्हणतो शल्यशोधनाची. मग शल्यशोधन करण्यासोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला शल्य परीक्षण करावं लागतं की जे शल्य त्या जमिनीमध्ये आहे त्या शल्याचा त्रास भविष्य काळामध्ये होतो, तेही वास्तू बांधण्याच्या आधी. मग हे जर तुमची वास्तू बांधून तुम्हाला समजा आयती तुम्हाला भेटत असेल तर तुम्हाला तुमच्या बिल्डरकडून किंवा बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून सगळी माहिती मिळायला हवी की त्या जागेचा इतिहास काय आहे, त्या जागेचा अमुक अमुक स्केलेटन आम्हाला पाहिजे. तुम्ही जर एवढे तुमच्या आयुष्याचे 50-60 लाख 1-2 करोड 5 करोड खर्च करता तर तुम्ही कमीत कमी त्या जागेचा स्केलेटन सांगणं तरी मागितला पाहिजे होता. आज तुम्ही जे भोगताय हे तुमच्या आता सगळ्या पिढीला लागू झालेलं आहे. तुमच्या नवऱ्यापासून ते तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्या मुलांपासून त्यांच्या पिढीपर्यंत लागू झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परिणाम भोगायचे राहता. सुरुवातीला जर तुम्ही याची जर पूर्वतयारी केली असती ना तर तुम्हाला आज हे दिवस बघावे लागले नसते. तर तरीसुद्धा मी तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्या लिंकवर फॉलो करून तुमची जी त्रासाची जी तीव्रता आहे ती कमी करू शकता. पण एकदा वास्तू बांधल्यानंतर शल्यशोधन करता येत नाही एवढं लक्षात ठेवा, आहे की नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. याच्या पुढची जी कमेंट आहे ती आहे संदीप टापरे यांची. श्री गुरुदेव दत्त दादा, मी रोज उबंटू साधना करीत आहे, पण साधना करताना माझ्या अंगावर काटा यायला आजपासून सुरुवात झाली, तरी मला मार्गदर्शन करावे. आध्यात्मिक उबंटू साधना जी तुम्ही करत आहात त्यावेळेला 60 ते 70 हजार साधक एकत्र येऊन त्या वेळेला सामूहिक स्तरावरती ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ हा जप करतात मानस तत्वाच्या आधारावरती, ब्रह्मांडीय द्वारावरती. मग तुम्ही ज्या वेळेला साधना करता तर नक्कीच तुमच्या देहामध्ये जी काय नकारात्मक शक्ती आहे त्या शक्तीला झटका बसल्या कारणाने तो तुमच्या अंगावरती काटा येतो आणि ती शक्ती मग तुमचं शरीर सोडायला सुरुवात करते. मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रकारच्या साधनेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या देहामध्ये अंतर्बाह्य जे काही नकारात्मक शक्ती आहेत त्या तुमच्या देहातून तुमच्या आयुष्यातून निघून गेल्या पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही साधना कंटिन्यू करा. भक्ती मार्गामध्ये चालाल तर परमेश्वर सद्गुरू स्वरूप स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पदोपदी सहाय्य करतील. त्यासाठी तुम्ही सामूहिक स्तराचा आणि सामूहिक बळाचा वापर करा. त्यासाठी ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही आध्यात्मिक उबंटू करा. ज्यांना आध्यात्मिक उबंटू माहिती नाही आहे तिथे मी त्यांना इथे वरती लिंक देतो, त्या आई बटनमध्ये ती लिंक आहे आध्यात्मिक उबंटूची, ती तुम्ही फॉलो करा. श्री गुरुदेव दत्त. पुढचं जे कमेंट आहे त्याच्यामध्ये आहे की मिसेस प्रिया पराडकरांचं, आमच्या वरच्या मजल्यावर राहणारे एक बाटलेले ख्रिश्चन राहतात, मी
त्याची तक्रार दिल्यापासून ते तेलाचा थेंब आमच्या दारात त्याची तक्रार तो तेलाचा थेंब आमच्या दारात घालतो. त्याच्या बायकोने मला एकदा सांगितले होते की चर्चमध्ये तेल देतात ते खूप पॉवरफुल आहे. आज सगळे त्याला सपोर्ट करतात, आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, काय करू? अच्छा, पराडकरजी श्री गुरुदेव दत्त. ओके, आता सगळ्यात पहिले तो तुमच्या समजा ते दरवाजामध्ये तेल घालतो, तर मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही ऐका, तुम्ही आपली एक सेवा आहे ती सेवा तुम्ही चालू करा. त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या घराला कुठल्याही परकीय आक्रमकांचा त्रास होणार नाही. पॉईंट नंबर 1, वास्तू तुमची बाधित होणार नाही. त्यांनी तेल घालू दे, नाही तर तेलाची बादली होतो दे. त्यांनी तेल घालू दे, तेलाची बादली होतो दे, नाही तर त्यांनी तुमच्या दारासमोर त्यांनी तेलाने आंघोळ करू दे. तो तुमचं काय वाकडं करू शकत नाही. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, मी तुम्हाला जी खाली लिंक देतो ती लिंक तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये जे सांगितले आठवड्याला तुमची लादी धुवायला स्टार्ट करा. तुमच्या दरवाजाला बांधा, क्रॉस मारा. क्रॉस मारायची लिंक तुम्हाला इथं आय बटनमध्ये देतो. त्याच्यामध्ये तुमचा दरवाजा उघडण्यापूर्वी तुम्हाला काय क्रिया करायची याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला, तो व्हिडिओ ते बघा. अशी जर क्रिया केली आणि तिसरं तुम्हाला मी काय सांगतोय की भीमसेनी कापराचा तुम्ही स्टार्ट करा. तो जे काय करेल ते त्याच्यावरतीच उलट होईल आणि तो आयुष्य विसरून जाईल त्याचं स्वतःचं. तो असा भरकटेल की आयुष्यात परत त्याला कळणार पण नाही की कोणाच्या अंगावर तेल घालायचं आणि कोणाच्या दरवाज्यात तेल घालायचं. कळलं? तर तुम्ही ते क्रिया स्टार्ट करा, निश्चिंत राहा. आणि जर अधिक जर तुम्हाला काही प्रश्न किंवा त्याचे काही कारणीममाचं तुम्ही आमच्या प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सगळं सांगतील आणि त्या पद्धतीने तुम्ही माझी वेळ घेऊन माझ्याशी बोलू शकता. तर अजून जर तुम्हाला अजून ताकदवर इलाज पाहिजे असेल तर, नाहीतर मी ऑलरेडी सगळे आपले उपाय आपल्या महाराजांच्या भक्तांसाठी यूट्यूबवर टाकलेले आहे, ते तुम्ही सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे उपाय मिळणार आहेत. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. ओके, मिस्टर मुंगासेजी, माझी बहीण करणी प्रकरणाने नुकतीच एक्सपायर झाली. नेहमी ताप येणे, जेवण न करणे, पोटात छातीत दुखणे, खूप वेदना सहन केल्या, मेडिकल इफेक्ट नाही. मला बाबा लोक पण म्हणाले करणी केली जास्त झाली, तिच्या आत्म्यात शांती मिळो. आम्हास पण सिक्युरिटीसाठी काही उपाय सांगा. मी तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उपाय दिलेला आहे, तर तो उपाय तुम्ही करा. सोबत काय करा की अमावस्या आणि पौर्णिमेचे आपले जे उतारे आहेत ते उतारे तुम्ही तुमच्या घरच्या सदस्यांना काढा. अजून एक मी त्याच्यामध्ये सांगू शकतो की मला ही जी तुमच्या बहिणीवरती जी क्रिया ही मुसलमानी क्रिया जाणवते तुमच्या बहिणीवरती जी झाली ती, तर तुम्ही काय करा, आपल्याकडे जो जीन आहे त्या जीनची एक साधना आहे औदुंबराच्या उंबराच्या फळाची. तर त्या फळाची काय करायचं की ती साधना आहे ती साधना तुम्ही आमच्या प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून ती लिंक घ्या आणि ती साधना तुम्ही करा. म्हणजे ती विद्या जी ती कापली जाईल. आणि जर ती विद्या कापली गेली ना, तर ज्याने ती विद्या केली ना त्याचा उपासमारीने मृत्यू ठरलाय समजा. पण ही विद्या कापा. जर ही विद्या नाही कापली तर ती विद्या घरातल्या सदस्यांना कापू शकते. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की सांगितलेल्या पद्धतीने उतारे काढा. उतारे काढून झाल्यानंतर तुम्ही जींची साधना जी आहे ठरलेली ती करा, जेणेकरून ती विद्या कापली जाईल आणि ज्याने ते कर्म केलेले घाणेरडे त्याच्यावरतीच ते जाईल आणि त्याचाच गळा चिरून टाकेल. अशा पद्धतीने ती विद्या परत उलटी फिरू शकते. तर कृपया करून तुम्ही काय करा, तुम्ही साधना करा सांगितल्या पद्धतीने. श्री गुरुदेव दत्त. अतिशय दुःख वाटलं ऐकून मला असं की लोक इतके आगाऊपणा करतात आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवन हस्तक्षेप करतात आणि मारून टाकण्यासाठी अशा पद्धतीने हातपाय मारतात. किती दुःखद परिस्थिती आहे ही, होय की नाही? श्री गुरुदेव दत्त. अच्छा, मिस्टर गणेश भाऊ यांचा प्रश्न आहे, आमच्या मुलीला आत्म्याचा त्रास आहे, खूप उपाय केले परंतु काही कमी नाही. माझ्या मुलीच्या अंगात घुसण्याचा प्रयत्न करतो. अगोदर मोठ्या मुलीला त्रास होता परंतु तिचे लग्न झाले व तो त्रास माझ्या छोट्या मुलीला होत आहे. अमावस्याला देखील उपाय केले परंतु काही फरक पडत नाही. रात्री त्रास देतात, उपाय सुचवणे. अच्छा गणेश भाऊ, कसं आहे की आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट तुमच्या मुलीला जो त्रास आहे हा त्रास कुठून आला हा ओळखायला पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जे पिसागत तुमच्या घरी आलेलं आहे तर ते पिसागत कुठलं आहे याची ओळख पटायला पाहिजे. पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3, जे पिसागत आलेलं आहे ते पिसागत तुमच्या ज्या घरातल्या सदस्याला त्रास देते तर त्या सदस्यावरतून ते उतारे काढले गेले पाहिजेत. हे पॉईंट नंबर 3 आहे. आणि पॉईंट नंबर 4 मध्ये तिला बांधून टाकलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये परत तो त्रास होता कामा नये. मग अशा पद्धतीने काय करा की हे उपाय तुम्हाला करायला, तुम्ही आमच्या प्रतिनिधींची वेळ घ्या आणि त्या पद्धतीने मला कॉन्टॅक्ट करा, तर मी तुम्हाला याच्यावरती मार्गदर्शन करतो. कारण हा विषय सविस्तर स्तरावरती इथे बोलण्यासारखा नाही आहे. मी तुम्हाला
त्याचा फॉर्मॅट सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. मग यासाठी तुम्ही काय करा, प्रतिनिधींचा नंबर करा. इकडे मी व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रतिनिधींशी व्यवस्थित बोलून तुम्ही व्यवस्थित तुमचं मार्गदर्शन घ्या. श्री गुरुदेव दत्त. बरं, पुढचा प्रश्न आहे मिसेस सुजाता ठाकूरजी यांचा. श्री गुरुदेव दत्त. दत्त, घरात पुरुष नाही, आई एक स्त्री आहे, मी उतारा कसा सांगावा? घरामध्ये पुरुष व्यक्ती नाही आहे आणि उतारे काढायचे आहेत, तर ज्या व्यक्तीने उतारे काढायला पाहिजेत त्याने ओम काळ भैरवाय नमः हा श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर त्याच्या मुखामध्ये ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर कृपया करून हे मुखात नामस्मरण ठेवूनच उतारा काढायचा असतो आणि हे मुखात नाम ठेवूनच उतारा टाकायला जायचा असतो. टाकल्यानंतर उतारा आपटल्यावरती ठेवल्यावरती परत उलटं फिरून मागे न बघता ओम काळ भैरवाय नमः हा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण घेऊनच घरी यायला पाहिजे. घराबाहेर जे पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याने हातपाय धुतले पाहिजेत आणि मग घरामध्ये प्रवेश केला पाहिजे. अशा पद्धतीने मग हे नामस्मरण त्या व्यक्तीने सलग 21 दिवस केलं पाहिजे. घरात प्रवेश केल्यानंतर 21 दिवस केलं तरच ते पिसागत जे आहे ते त्या उतारा काढणाऱ्याला बाधत नाही. 21 दिवस कमीत कमी नामस्मरण केलं पाहिजे. त्या पिसागताला त्याची बॉडी दिसत नाही ज्याने उतारा काढला. त्यासाठी हे 21 दिवस कंटिन्यू नामस्मरण केलं पाहिजे. यामध्ये शुद्ध शाकाहारी राहिलं पाहिजे. जिभेचे चोचले चालणार नाहीत. मग किती दिवस पाळावं लागेल, कुठले महिने पाळावं लागेल, कधी नाही पाळावं लागेल हे प्रश्न नाही करायचे. जर आयुष्य व्यवस्थित पाहिजे, तुम्हाला तुमचं जीवन व्यवस्थित पाहिजे असेल तर कृपया करून तुम्ही सात्विकतेवर चालायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. बरं, पुढचा प्रश्न आहे आशिषजी यांचा. ते असं म्हणतात, श्री गुरुदेव दत्त दादा, मला आई बगलामुखी जो पाठ आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र याचे वाचन रात्री करावे का? ओल्या अंगाने आणि दुर्गा सप्तशती नाही जमत तर सिद्धकुंजिका स्तोत्र चालेल का? बघा आशिषजी, मी तुम्हाला याचं उत्तर स्पष्टपणे 9 मध्ये लिहिलेलं होतं. तरी मी असं का लिहिलं, कारण कसं की तुम्हाला सद्गुरू तत्वाचा आविर्भाव आहे का? सगळ्यात पहिले हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. पॉईंट नंबर 2, तुम्हाला सप्तशतीचं रहस्य माहिती आहे का? पॉईंट नंबर 2 हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पॉईंट नंबर 3, तुम्हाला भैरव कृपेची पूर्ण प्राप्ती आहे का? हे पॉईंट नंबर 3. या 3 गोष्टी जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत माझं वैयक्तिक रेकमेंडेशन आहे की तुम्ही यापैकी कुठलीही शक्ती साधना करू नका. कारण की ती शक्ती झेलण्याची ताकद तुमच्या देहामध्ये पाहिजे. जर तुमच्या मानसिकतेला तत्वाचं अनुसंधान नसेल तर तुम्ही शक्तीला सांभाळू शकत नाही. शक्ती तुमचं शरीर फाडून निघून येईल बाहेर आणि तुम्हाला याची क्षती होईल. बऱ्याच लोकांनी आगाऊपणाने हट्टापायी सप्तशतीचा पाठ करायला घेतला आणि त्यांना भगवतीने जागेवरती लटकवलेलं आहे की नाही? आणि का केलं? कारण की सद्गुरू नाही आहे. सद्गुरू नाही आहे, सप्तशतीचा पूर्ण रहस्य माहिती नाही आहे, परत त्याच्या भैरव कृपेची कुठली परिभाषा नाही आहे. त्याच्यामुळे भगवती कोणालाही मान्य करत नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणतो, भगवती ही जी मध्ये आहे ही त्रिकोणामध्ये भगवती महाकालीच्या स्वरूपात विद्यमान असते. तिच्या बाजूला शक्ती मंडळ असतात. ती शक्ती मंडळ भेदण्याची जी शक्ती आहे ती सद्गुरू अनुग्रहातल्या साधकाला भैरव दीक्षेच्या माध्यमातूनच प्राप्त होतात. ठीक आहे, त्यासाठी सप्तशतीचाही तुम्हाला रहस्य सांगणारा तुमच्या सद्गुरूंकडून, तुमच्या भैरव रूपाकडून तुम्हाला तशी व्यक्ती किंवा अभिव्यक्ती पाहिजे, तरच तुम्ही त्या शक्ती मंडळाला भेदून तुम्ही भगवतीपर्यंत पोहोचता. जर तुम्ही त्या शक्ती मंडळाला जर भेदून नाही जाऊ शकत, शक्ती मंडळ तुम्हाला जागेवरती फिनिश करू शकतं, तुमची मानसिकता संपू शकतं. त्यासाठी मी काय करतो, मी हे खूप आधी लिहून पण ठेवलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती. तर मी काय करतो, खाली कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतो कालीविद्या गहनता आणि त्याचं महात्म्य काय ते तुम्ही खाली वाचा, होमवर्क करा. कुठलीही शक्ती उपासना करण्याआधी होमवर्क करा. म्हणून मी काय केलं, आतापर्यंत आपल्या यूट्यूबवर शक्ती उपासना टाकलीच नाही कुठली. कारण की इकडची लोक मला माहिती आहेत कशी आहेत, त्यांना सगळ्यात झटपट पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही की ही शक्ती उपासना हाय व्होल्टेज करंट असतं, याला हात लावाल तर जागेवरती जळून जाल. हिला असा हात नसतो लावायचा, आधी समजून घ्यायचं असतं. तुमच्या बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. जर कुठली नाडी जर तुमची जर समजा स्त्रवली गेली किंवा जर ती समजा फुटली किंवा लीक झाली तर अख्खं शरीराचं संतुलन बिघडू शकतं, मानसिक संतुलन बिघडू शकतं, किती भयानक परिस्थिती होऊ शकते. तर कृपया करून तुम्ही अट्टाहासापायी असे निर्णय घेऊ नका जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो, आहे की नाही. तर अशा पद्धतीने काय करा की आज हे काळीविद्या शंका निरसन परिसंवाद भाग 2 जो आहे हा सद्गुरू कृपे आज आपल्याला मी एक्सप्लेन करू शकलो. त्यासाठी महाराजांची उपकार, महाराजांची
त्यांच्या चरणी कृतज्ञता माझी तर परोपरी निरंतर आहे, तशीच तुम्ही सुद्धा त्यांच्या नामस्मरणातून कृतज्ञता महाराजांच्या चरणी व्यक्त करा. आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी तर दत्तप्रबोधिनी तर रात्रंदिवस झटत आहे. दर गुरुवारी फेसबुकवरती सकाळी 11 वाजता आपण लाईव्ह असतो. दर रविवारी सकाळी 11 वाजता यूट्यूबवरती आपण लाईव्ह असतो. तरीसुद्धा काही असे कमेंट आहेत की जे अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय अनमोल असतात, जे जनहितार्थ लोकांचे डोळे उघडण्यासाठी महत्त्वाचे असतात. अशा लोकांना आपण आपल्या या परिसंवादाच्या माध्यमातून लोकांचे जे चर्मचक्षु आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अंतर्ज्ञान प्रकट व्हावं यासाठी आपण त्यांच्यासाठी हे परिसंवाद बनवतोय. तर तुम्ही काय करायला हवं की हे जे परिसंवाद जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया लाईक करा आणि हे तुम्ही तुमच्या निकटवर्तीयांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळू दे की आयुष्यामध्ये किती दुःख आहे आणि ते दुःखात जे तुमच्या पाठीमागून जे तुमच्या पाठीसुरा खोपसते ते तुमच्या समोर येऊ दे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती उपाय तुम्हाला निर्धारित करता येऊ शकतो. तर तुम्ही कृपया करून आपले जे चॅनल आहे, हे मराठी चॅनल आहे, दत्तप्रबोधिनी हिंदी नावाचं हिंदी चॅनल आहे, तर तुम्ही त्याला लाईक करा आणि आपलं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबही करा आणि त्यासोबतच काय करा की आपलं ॲपसुद्धा डाउनलोड करा. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त.